नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव. तृतीय वर्ष कला मराठी विषयाचा पुनर्रचित अभ्यासक्रम 2021 पासून. सत्र पहिले G3 भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार प्रवास वर्णन. यासाठी आपण अभ्यासणार आहोत 3 मुलांचे 4 दिवस हे प्रवास वर्णन. आणि ह्या प्रवास वर्णनात विकास वाळके यांनी लिहिलेला 6वा भाग आज आपण बघणार आहोत. सायकलवर स्वार होऊन आम्ही पुन्हा त्याच जोशात सायकलिंग सुरू केलं. जवानांनी सांगितल्याप्रमाणे IED पासून सावधानता बाळगण्याचा प्रयत्न करत होतो. तशी थोडी भीती होती, पण आता मागे हटायचं नाही असंच ठरवून निघालो होतो. मगाशी आमच्याशी बोललेले जवान पुढून येत होते. थोडा उतार लागला होता. पुढे मशिनरीच्या साहाय्याने रोड बनवला जात होता. शेजारी जंगलात अनेक जवान गस्त घालताना दिसत होते. रस्ता अगदी साधाच बनवला होता, त्यामुळे हळू जावं लागत होतं. वातावरणात एक नीरव शांतता पसरली होती. सूर्याच्या किरणांनी आता रौद्र रूप धारण केलं होतं. उन्हाच्या झळा अधिकच जाणवू लागल्या होत्या. येणाऱ्या जवानांच्या डोळ्यात वेगळीच गहनता व चेहऱ्यावरची गंभीरता आम्हाला परिसरातील दाहकतेची जाणीव करून देत होती. आता जवानांची संख्या कमी झाली होती. रस्त्याचं काम चालू असलेल्या ठिकाणाहून थोडे पुढे गेल्यावर आजपर्यंतच्या माहितीवरून व जवानांनी सांगितल्याप्रमाणे 4-5 फूट खोल खड्डे खणलेले दिसत होते. दुपारचे 12 वाजून गेले होते. गुडघ्यापर्यंत वाढलेल्या गवतातून मार्ग काढत आम्ही जंगलातील भागातून चालत होतो. दाट झाडी व सोबतीला गुडघ्यापर्यंत गवत, हेच कमी की काय म्हणून पॅन्टला कुसळ टोचत होते. पायात घातलेल्या शूजवर आणि पॅन्टवर सगळे कुसळ चिकटले होते. उपाय म्हणून आदर्शने पॅन्टच्या आतून पेपरचा कागद गुंडाळला होता. सायकलवरील सामानाच्या बोजामुळे हळू चालावं लागत होतं. माझ्या सायकलचं टायर लहान असल्यानं ते घसरायची भीती अधिक होती. तरीही अशा परिस्थितीत पुढे निघालो होतो. पुढे काय वाढून ठेवलं याचा थांगपत्ता नव्हता. वेळ पटापट जात नव्हता. जणू घड्याळाचे काटे थांबले असावेत. मनात असंख्य विचारांचं काहूर माजलं होतं, पण विचार करण्याची ही वेळ नव्हती. झाडांच्या फांद्या अंगाला घासत होत्या. यातच उन्हामुळे पूर्ण शरीर घामाने डबडवलेलं होतं. तहानही खूप लागली होती. जवळचं पाणी कधीच संपलं होतं. घशाला कोरड पडली होती. मध्येच एखादा मोठा दगड यायचा किंवा एकदम मोठा खड्डा. त्यातून सायकल काढणं खूपच अवघड जायचं. आम्ही चालत साधारण 4-5 किलोमीटर अंतर कापलेलं होतं. 2 तासांपासून आम्ही चालत होतो. जंगलातून मार्ग काढत चालणं आता नकोसं झालं होतं. कधी चांगला रस्ता लागतोय असं झालं होतं, पण पर्याय नव्हता. शेवटी मजल दरमजल करत आम्ही एका वाडीवजा गावात पोहोचलो. इकडे तिकडे कुणी माणूस दिसतोय का म्हणून पाहिलं. समोरच एक 12-14 वर्षांचा मुलगा चालताना दिसला. खूप तहान लागल्यामुळे आम्ही पिण्याच्या पाण्यासंदर्भात त्याला विचारणार, तेवढ्यात त्याच्या मागच्या बाजूला एक हातपंप आम्हाला दिसला. ये पाणी पिणे का है क्या असं त्याला विचारलं. त्यानं मान हलवून हां असं सांगितलं. आमच्यातील श्रीकृष्णने तिघांच्या बाटल्या घेतल्या आणि तो पाणी भरण्यास गेला. तोपर्यंत आम्ही दोघे तिथेच उभे होतो. त्या मुलाच्या चेहऱ्यावर एक अनोळखीपणाची आणि संदिग्धतेची भावना दिसत होती. सावळा रंग, शरीराने लहान असलेला मुलगा आमच्या समोरून कधीच नाहीसा झाला होता. समोर 2-3 झोपड्याच नजरेस दिसत होत्या. मात्र आता एवढं दाट जंगल दिसत नव्हतं. बराचसा परिसर मोकळा होता. उन्हातून आल्यामुळे आम्ही झाडाच्या सावलीचा आधार घेतला होता. श्रीकृष्ण पाणी घेऊन आला होता. पाणी पिणार तेवढ्यात 55 ते 60 वर्षांचे गृहस्थ आमच्या पुढे उभे ठाकले. कमरेला धोतर, रंगात साधा शर्ट, खांद्यावर पांढरे कापड असलेल्या त्या व्यक्तीनं आमची विचारपूस केली. सुरुवातीला आम्हाला खूप हायसं वाटलं, कारण या व्यक्तीला आम्ही पुढील मार्ग विचारणार होतो. आप कहाँ से आए हो? आपको किसने भेजा? इधर कहाँ से जा रहे हो? जंगल रास्ते क्यों आए हो? अशा एक ना अनेक प्रश्नांची मालिकाच त्याने सुरू केली. आम्ही प्रामाणिकपणे आमच्या एकंदर दौऱ्यांबद्दल व मार्गाबद्दल माहिती दिली. सर्व ऐकून घेऊन या वृद्ध व्यक्तीने तोंडावर कोणतेही हावभाव न आणता मेरे पीछे आइएगा, मैं आपको रास्ता दिखाता हूँ असं म्हणत आम्हाला त्याच्या मागे येण्यास सांगितलं. ती व्यक्ती रस्ता दाखवतोय म्हटल्यावर आम्हाला खूप हायसं वाटलं, कारण मागील दौऱ्यामध्ये अनेक स्थानिक लोकांनी चांगला रस्ता दाखवल्याचा अनुभव गाठीशी होता. त्यामुळे जेव्हा कोणी असा रस्ता दाखवत तेव्हा आम्ही पूर्ण विश्वास ठेवूनच जात असो. आम्ही तिघांनी एकमेकांकडे पाहत क्षणाचाही विलंब न लावता त्याच्या मागे जाण्याचा निर्णय घेतला. हे सर्व घडत असताना गावातील 20-25 माणसांचा घोळका पुढून येताना दिसला. गावातील सर्व पुरुष, लहान मुलं आमच्या सभोवताली जमली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर अनोळखीपणाची भावना दिसत होती. साधारण 100-150 मीटर अंतरावर एका कडेला गेल्यावर आम्हाला तिथं थांबण्यास सांगितलं. माझ्या मनात असंख्य विचार दाटून आले. आता ते आम्हाला काय करणार आहेत, पुढे काय वाढून ठेवलं याची कल्पना आम्हाला नव्हती, पण पर्यायही नव्हता. आम्ही सहजच पण चेहऱ्यावर कोणताही हावभाव न आणता सायकली एका कडेला उभ्या केल्या. प्रत्येक व्यक्ती आमच्याकडे पाहत होती. त्यांच्या बघण्याचा रोग कळत नव्हता. त्यातील कुणी लुंगीवर, कुणी पॅन्टवर होतं. एका तरुणाच्या हातात रेडिओ मात्र दिसत होता.
मन बधीर झालं होतं. अशा वेळेला शांततेनं घेणं गरजेचं होतं. त्या व्यक्तीने आम्हाला एका झाडाखाली नेलं. तोपर्यंत आलेल्या तरुणांनी आमच्या बॅगा तपासून पाहिल्या होत्या. कुछ नाही होगा, इधर आओ असं म्हणत त्यांनी आम्हाला खाली बसण्यास सांगितलं. कशासाठी ते कळलं नाही. तरी मन घट्ट करून आम्ही बसलो. सर्व माणसं सभोवताली गोळा झाली होती. तिघांनाही गुडघ्यावर बसण्यास सांगितलं. आम्ही गुडघ्यावर बसून त्यांच्याकडे पाहत होतो. तेवढ्यात 3 युवकांनी मागून आमचे हात झाडाच्या मुळ्यांनी तयार केलेल्या दोरीने बांधले. माझ्या मनात क्षणात वेगळेच विचार येऊन गेले. आता आपल्याला काय करणार आहेत? आपला शिरच्छेद करणार की काय, किंवा असंच बांधून ठेवणार की मारहाण करणार? आम्ही एकमेकांना मराठीत बोलून धीर देण्याचा प्रयत्न करत होतो. आपल्याला काहीच होणार नाही अशी मनोमन प्रार्थना करत होतो. माझ्या हाताला 2 दोऱ्यांनी बांधलं असल्यानं खूपच रुतल्यासारखं होत होतं. अनेक जण आम्हाला विचारायचे, आप कहाँ से आए हो? आपको किसने भेजा? हमारे जंगल रास्ते से क्यों आए हो? आपको पुलिस ने भेजा क्या? कहाँ जाना है? आम्ही देखील तेवढ्याच पोटतिडकीने त्यांना आमच्या अभियानाबद्दल सांगत होतो. आमच्याकडे तेवढाच एक पर्याय होता, त्यामुळे सर्व व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करत होतो. आमच्या तिघांच्या पॅन्टचे खिसे तपासण्यात आले. त्यातील श्रीकृष्ण व आदर्शचा कॅमेरा, मोबाईल आणि आमच्या एकंदर दौऱ्याच्या नकाशाची झेरॉक्स प्रत त्यांना सापडली. नकाशात अनेक गावं आणि इतर माहिती असल्याने त्यांना आणखीनच संशय आला. ए नक्शा कहाँ से लाया? किसने दिया? ते विचारत होते. इंटरनेटचे निकाल आहे असं आम्ही सांगत होतो. इंटरनेट हे काय असतं हेच माहीत नसल्यामुळे त्यांचा विश्वासच बसत नसावा. यानंतर आम्हाला आणखी थोडं पुढं येऊन वेगवेगळ्या कोपऱ्यात नेण्यात आलं. कळून चुकलं होतं की तिघांची वेगवेगळी चौकशी होणार. जेव्हा वेगळं केलं तेव्हा मला वाटलं की आम्हा तिघांनाही वेगळं ठेवणार की काय, पण असं काही न करता त्यांनी आमची चौकशी सुरू केली. गावातील प्रमुख असेल कदाचित, साधारण 25-30 वयाचा. शरीराने उंच व काटक, कमरेला लुंगी आणि अंगात पूर्ण बाह्यांचा शर्ट घातलेला, बाह्या दुमडलेल्या, काहीतरी खात असलेला आणि मानेवर टॉवेल घातलेला असा हा तरुण आमची चौकशी करणार होता. त्याच्या हातात आमच्याकडील नकाशा आणि एक कागद होता. आधी श्रीकृष्ण, आदर्श, मग मी अशी त्यांनी चौकशी सुरू केली. पुन्हा तेच प्रश्न विचारत आमच्या बॅगेतील सामानाची विचारपूस करत होते. माझ्या आणि आदर्शच्या बाजूला खूप माणसं जमली होती. मला रागावर नियंत्रण ठेवता येत नसल्यामुळे त्या दोघांनी मला शांतीने घेण्याचा सल्ला दिला. त्यातच माझी बॅग आणताना एका तरुणाकडून तिचा बंद तुटला. त्यामुळे मला राहावे ना, क्या यार आपने तो मेरी बॅग का बंद तोड डाला असं म्हणत माझी नाराजी व्यक्त केली. पण सावरून घेण्याचं ठरवलं. घबराना नहीं, कुछ नहीं होगा, हम आपको कुछ नहीं करेंगे असा धीर देत त्यांनी माझ्या सामानाची चौकशी केली. तिघांच्याही सामानाची पूर्ण चौकशी केल्यानंतर 20-30 वर्षांच्या युवकाने आम्हाला त्या माणसांना पुढे घेऊन जाण्यास सांगितलं. साधारण 3-4 वाजले असतील. दिवस मावळ तिकडे झुकायला लागला होता. आम्ही तिथे बरोबर 3 सायकली आणि बॅगा घेऊन येणारे असे मिळून 15-20 माणसांचा लवाजमा होता. आम्हाला कुठे नेतात याची काहीच कल्पना नव्हती. माणुसकीवर विश्वास असल्याने आम्ही लोकांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होतो. कारण प्रेमामुळे माणुसकी जागी होते असं ऐकलं होतं आणि अनुभव देखील घेतला होता. मराठीत असं म्हटलं जातं की प्रेमाने दगडालाही पाझर फुटतो. आणि ही तर माणसेच होती, तुमच्या आमच्यासारखी, हृदय असणारी, मन असणारी. त्यामुळे भाषेचा अडथळा येत असूनही काही वाटत नव्हतं. कारण एकदा आदिवासी माणसाचा विश्वास मन जिंकलं की तो जीव ओवाळून टाकतो असा आमचा अनुभव होता. मग त्यात मागील विदर्भ दौऱ्यात चंद्रपूर जिल्ह्यातील भेंडाळा गावात भेटलेला किशोर लोखंडे असेल किंवा गडचिरोलीतील मोरोवाही गावात भेटलेला माचू असेल, अशी एक ना अनेक उदाहरणं होती. त्यामुळे चालताना मी पुढील एका तरुणाला आपका नाम क्या है म्हणून विचारलं. पण त्याने मुझे नाम नहीं है असं म्हणत अंतर ठेवणं पसंत केलं. त्याच्या देहबोलीवरून तो जरा वेगळ्याच विचारात दिसत होता. इस साल बारिश हुई क्या असं म्हणत त्यांना आणखी बोलण्यास प्रवृत्त करत होतो. पण ते बोलण्यास तयार नव्हते. साधारण अर्धा तास चालल्यावर आम्हाला एक भात मळणीच्या खळ्यावर आणण्यात आलं. येताना वाटेत झोपडी वजाणे घरं लागली. घरातील प्रत्येकजण मोठ्या उत्सुकतेने आमच्याकडे पाहत होता. आमच्याबरोबर असणाऱ्या माणसांना गोंडी भाषेत विचारत होते. सभोवताली भाताची शेती आम्हाला दिसत होती. चौकोनी आकाराची ती शेती दूरवर पसरली होती. वाटेत एका उघड्या झोपडीत एक वयस्कर स्त्री काहीतरी पुटपुटत होती. न राहून शेजारील तरुणाला एक क्या चल रहा है असं विचारल्यावर त्यानं कुछ नहीं, उस घर में वो औरत बीमार है तो वो मांत्रिक इलाज कर रहा है. पूर्णपणे कुंकवाने माखलेली आणि केस मोकळे सोडलेली स्त्री मोठ्या आवाजात काहीतरी ओरडत होती. खूप वेगळंच दृश्य होतं ते. 6 वाजत आले होते. थंडीचे दिवस असल्यामुळे थंडी वाजायला सुरुवात झाली होती. तसं एक खळं घरापासून दूर कडेनं पूर्ण परिसर मोकळा होता. तिथं पोचल्यावर काहींनी लाकडं गोळा करून आणली. बहुधा ते शेकोटी पेटवणार होते. एकाने एका झोपडीतून पेटतं लाकूड आणलं. शेकोटी पेटवण्यात आली. लाकडं वाळलेली असल्याने बाकीच्या लाकडांनी लगेच पेट घेतला. गोंडी भाषेत शेकोटीला किस्सा असं म्हणतात हे नंतर कळलं. अशा 2-3 शेकोट्या करून माणसं ओघ मिळवण्याचा प्रयत्न करत होती. अंधार पडत आला होता. सकाळी बासागुडाच्या शाळेसमोरील टपरीत फक्त 2 सामोसे खाल्ल्याने आता खूप भूक लागली होती.
कधी एकदाचं जेवण करतोय असं झालं होतं. सगळीकडे भयान शांतता पसरली होती. किर्र काळोख पसरला होता. मध्येच एक विमान आकाशातून गेल्यावर "ए क्या होता है?" असं एकाने विचारलं. आम्ही तेवढ्याच उत्सुकतेने पण दबक्या आवाजात "वो हवाई जहाज है, उससे हम एक जगह से दूसरी जगह जा सकते हैं" असं सांगितलं. त्यानंच पुन्हा विचारलं, "उसमें कितने आदमी बैठ सकते हैं?" आम्ही सांगितलं, 100-200 आदमी एक साथ बैठ सकते हैं. खूपच भूक लागल्याने आम्ही आमच्याकडील डाळीचे लाडू बाहेर काढले. सोबत असलेल्या माणसांनाही दिले. लाडू हा पदार्थ त्यांना नवीनच होता, त्यामुळे सुरुवातीला ते घ्यायला तयार नव्हते. आम्ही आधी खाल्ल्यावर त्यांनी घेतले. खायला गोड असल्यामुळे प्रत्येकाला तो आवडला. वेळ जाता जात नव्हता. थोडं खाल्ल्यावर बरं वाटलं. मी स्वतःची समजूत करून घेतली की सगळं व्यवस्थित होईल. मनात विश्वास होता, आमचा हेतू चांगला आहे, त्यामुळे वाईट घडणार नाही. आम्हा तिघांनाही असंच वाटत होतं की दादा लोक आज रात्री येतील. आजच आमची सखोल चौकशी होईल, कारण दुपारीच एक माणूस खास खबर देण्यासाठी त्यांच्याकडे धाडला गेला होता. मध्येच कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता. आम्ही लगेच इकडे तिकडे बघत होतो. वाटायचं की दादा लोक आले म्हणून मी आडवा पडलो होतो. चंद्र आणि चांदण्यांच्या जगात रमून गेलो होतो. आकाश मला पहिल्यांदा विशाल वाटत होतं. एवढं निरखून मी पहिल्यांदाच पाहत होतो. खरंच आज ते अथांग महासागरासारखं वाटत होतं. दृष्टी जिथपर्यंत जाते तिथपर्यंत कधी न संपणारं विशाल महासागरात एखादा कोळी एका लहानशा अणुप्रमाणे भासत असतो, तसाच मी स्वतःला पाहत होतो. शेजारील घरातून 2 माणसं मोठमोठ्या भांड्यांमध्ये काहीतरी घेऊन आली. आम्ही ओळखलं, हे बहुतेक जेवण असणार. त्यांनी येतानाच 3 ताटं आमच्यासाठी आणली होती आणि स्वतःसाठी झाडाच्या पानांनी बनवलेले द्रोण. ते त्यात खात असल्यानं आम्ही त्यातच खाणार होतो. त्यात खाण्याची उत्सुकता होती आणि आम्हाला कोणतंच अंतर त्यांच्यामध्ये ठेवायचं नव्हतं. जेवण होतं भात आणि त्याबरोबर लहान मासे असलेली आमटी. श्रीकृष्ण शाकाहारी असल्याने मच्छी नाही खाता असं सांगितल्यानं त्यांनी डाळही आणली. मी पण भात आणि डाळ खाणंच पसंत केलं, कारण आजपर्यंत कधी लहान मासे खाल्लेली नव्हती. भूक लागलेली असतानाही जेवण जात नव्हतं. मनावर दडपण आल्यासारखं वाटत होतं. आमच्याबरोबरची माणसंही जेवण करत होती. भात हेच मुख्य अन्न असल्यामुळे ती मनसोक्त भात खात होती. ती खाण्याची पद्धतही वेगळी होती. आधी हाताने गोल लाडूसारखा भाताचा घास करायचा आणि मुठीने सरळ तोंडात टाकायचा. साहजिकच आमच्या आधी त्या सर्वांचं जेवण झालं. सगळेजण खाना असं खुणवत भात घेण्याचा आग्रह करत होते, पण आधीच ताटात वाढलेलं संपत नव्हतं. कसंबसं संपवलं. जेवण झाल्यावर थोडा वेळ शेकत बसलो. आता अधिकच थंडी वाजू लागली. आम्ही तिघांनी स्वेटर, कानटोपी, आतून शर्ट आणि हे कमी की काय म्हणून आदर्शनं त्याच्याजवळील तीन स्वेटर घातले होते. याउलट परिस्थिती त्या माणसांची होती. अंगात एखादा टी-शर्ट किंवा फुलबायांचा शर्ट, कमरेला गुंडाळलेली लुंगी, एवढंच काय ते थंडीपासून रक्षण करण्यासाठी घातलेले कपडे. संपूर्ण आयुष्यच पणाला लावलेल्या या व्यक्तींना साधी थंडी काय करणार होती. जिथे 2 वेळा खाण्याची पंचायत, तिथे कपड्यांची कसली आली बात. जन्मच या जंगलदऱ्यांमध्ये झाला असल्यामुळे निसर्गतः शरीराला काटकता आले. थंडी तर त्यांच्या 5वीलाच पुजलेली. रात्रीचे 9 वाजत आले होते. सगळेजण झोपण्याची तयारी करत होते. आमच्यासाठी त्यांनी निळ्या रंगाचे प्लास्टिकचे कागद झोपण्यासाठी आणले होते. आधी जमिनीवर भाताची साळ टाकलेली होती. झोपण्यासाठी शेजारी असलेले झाड निवडलं होतं. झाडाखालीच का, तर सकाळी थंडीमुळे पडणारे दव हे झाडाच्या पानांमुळे अडवलं जाऊन अंगावर येत नाही आणि कपडे भिजत नाहीत. आमच्या सोबतीला असणाऱ्या व्यक्तीही झाडाच्या बाजूने वर्तुळाकार झोपलेल्या होत्या. आम्ही तिघे मध्ये झोपलो. मी या दोघांच्या मध्ये झोपलो होतो. कमी थंडी लागावी म्हणून केलेला हा खटाटोप होता. दादा लोक आजच येतील, रात्री येतील असं आम्हा तिघांनाही वाटत होतं. आम्ही मोठ्या आशेने गावकऱ्यांना दादा लोक कब आएंगे असं विचारत होतो. तेही मोठ्या आशेने सांगत होते की उद्या येतील आणि उद्या तुमची सुटका होईल आणि उरलेला दौरा सुरळीत पार पडेल असं आम्हाला वाटत होतं. आयुष्यात प्रथमच असं जंगलात घरापासून खूपच दूर असल्याचा अनुभव घेत होतो. दिवसभर उन्हात चालून दमल्यामुळे निद्रादेवी लवकरच प्रसन्न झाली. सकाळी लवकर जाग आली. साधारण 5:30-6च्या दरम्यान. थंडी खूपच वाजत असल्यामुळे सगळेजण शेकोटीला अगदी चिकटून बसले होते. वातावरणात प्रसन्नता असली तरी मनावर वेगळंच मळप दाटलं होतं. ते त्यांच्या बोलण्यातून प्रकर्षाने जाणवलं. त्यांनी आणलेल्या झाडाच्या काड्यांनी आम्ही आधीच दात ब्रश केले. थोड्या वेळाने आम्हाला कालच्या 25-30 वर्षांच्या तरुणाने जवळच असलेल्या हातपंपावर आंघोळीसाठी नेलं. आणि हो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यावर आमच्या हाताला बांधण्यात आलेल्या दोऱ्या सोडण्यात आल्या होत्या. बहुधा त्यांना आमच्याबद्दल विश्वास वाटला असावा, त्यामुळे आम्हालाही हायसं वाटलं. कालची हात राखून बोलणारी माणसं आज मनापासून आणि कोणतंही अंतर न ठेवता बोलत होती. मी आधी म्हटल्याप्रमाणे त्यांच्यातील माणूस जागा झाला होता.
रात्रीच आमच्या सायकली आणि बॅगा ठेवलेल्या झोपडीतून 3 तरुणांनी त्या आमच्याबरोबर आणल्या होत्या. गावातील माणसांशी बोलताना कळत होतं की आज शनिवार 30 डिसेंबर. गावचा कोंबडा बाजार भरणार होता. आम्ही हातपंपावर आंघोळ न करता हात पाय तोंड धुणंच पसंत केलं. त्यांनी आमच्यासाठी चहा बनवण्याची तयारी सुरू केली. आम्ही त्यांना नको म्हणत होतो, पण तरीही त्यांनी आग्रह धरला. मग 3 दगडांची चूल मांडण्यात आली. घरातून एक पातेलं आणण्यात आलं. आमच्याजवळ साधारण अर्धा लिटर दूध होतं. त्यात थोडं पाणी, आमच्याकडे असलेली चहा पावडर आणि थोडी कॉफी पावडर मिसळली. चहा आता उकळत आला होता. कॉफी पावडरचा मस्त सुगंध दरवळत होता. सर्वांना चहा खूपच आवडला. कॉफी पावडरमुळे तो आणखीनच स्वादिष्ट लागत होता. चहामध्ये घालण्यासाठी त्यांनी साखर आणली, पण आम्ही आमच्याकडची वापरली. त्यांना अजून त्रास द्यायचा नव्हता. सगळ्या माणसांची कोंबडा बाजारात जाण्याची लगबग सुरू होती. प्रत्येकजण स्वतःचा कोंबडा घेऊन जाताना दिसत होता. लहानांपासून ते अगदी वयस्कर माणसांपर्यंत सगळेच. आम्हालाही हा कोंबडा बाजार बघण्याची उत्सुकता होती. त्याबद्दल विचारलं. कळलं की 2 कोंबड्यांमध्ये झुंज लावली जाते. कोंबड्यांच्या पंखाला व पायाला ब्लेड लावले जातात. प्रत्येक झुंजीवर पैसे लावले जातात. ज्याचा कोंबडा जिंकेल त्याला दुसऱ्याचा कोंबडा आणि पैसे मिळतात. एवढंच काय ते या लोकांचं मनोरंजनाचं साधन. मग अशी आमच्याबरोबर चहा पिणारा लहान मुलगा हातात कोंबडा घेऊन आला. त्याच्या चेहऱ्यावर खूप हास्य जाणवत होतं. तो त्याच्या वडिलांबरोबर कोंबडा बाजारात जाणार होता. त्याची स्वारी खूप ऐटीत होती. अंगात स्वच्छ धुतलेले कपडे, पायात पॅरागॉनची चप्पल, केसांचा व्यवस्थित भांग. आम्ही हिजीत कराना असं म्हणत त्याचा हुरूप वाढवला. त्याने मंदस्मित देत होकारार्थी मान हलवली आणि आपल्या वडिलांच्या मागे चालता झाला. मनात विचार आला की शाळेत शिकण्याच्या वयात आज तो निरागस चेहरा कोंबड्यांच्या बाजारात जाणार होता. आता आत भात शिजला होता आणि भाजी तयार झाली होती. सर्वांना कडधान्याची भाजी व भात वाढण्यात आला. जेवण खूप रुचकर लागत होतं. खाना अच्छा हुआ आहे अशी पावतीही आम्ही दिली. आज पोटभर जेवण केलं. दुपारचे 12 वाजले असावेत. आमच्याबरोबर कालपासून असलेल्या त्या व्यक्तीलाही स्वतःचा कोंबडा घेऊन बाजारात जायचं होतं. ज्यामुळे जिला मी नाव विचारलं होतं ती व्यक्ती आमच्याबरोबर थांबणार होती. आपला कोंबडा घेऊन जाताना तो आमच्याकडे आला आणि म्हणाला, किधर मत जाना, यहाही बैठा रहना. आमच्याबरोबर आणखी एक तरुण होता. तो झोपडीच्या पलीकडच्या कडेला बसला होता. बहुधा न दिसावं म्हणून तो तिकडे बसला असावा. आम्ही आत 3 बाजांवर बसलो होतो. वेळ काही जात नव्हता. त्यामुळे तिथेच पक्ष्यांना मारण्यासाठी बनवलेल्या गोट्यांनी खेळत आम्ही वेळ घालवू लागलो. मध्येच एक माणूस केळी घेऊन मोठ्या लगबगीने आला. आम्हा तिघांना 2-2 केळी देत निघून गेला. हाच तो ज्याने काल आमचे हात बांधले. केळी देऊन तो निघून गेला, पण आमच्या मनात घर करून. केळी खाऊन आम्ही बाजेवर पडून राहिलो. आमच्याबरोबर थांबलेली व्यक्ती शेजारच्या बाजेवर पडली. दुपारचं तळपत ऊन, सगळीकडे भयान शांतता पसरली होती. शेजारी असलेल्या बदकांकडे पाहत मी बसलो होतो. दादा लोक आल्यावर काय बोलायचं, कसं बोलायचं याचा विचार आम्ही तिघांनी केला होता. समोरच्या व्यक्तीचं आमच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष होतं. माझ्या मनावर याचा थोडा भार आल्यासारखं झालं. दादा लोक आल्यावर काय निर्णय घेणार, आमच्याशी कसं वागणार असे प्रश्न पडत होते. आमचा विचार हेतू चांगला होता. शिवाय आम्ही विद्यार्थी असल्याने थोडा धीर वाटत होता. दुपारचे 3 वाजत आले असावेत. झोप येत नव्हती म्हणून पडून राहिलो. अशातच कुणीतरी आल्याची चाहूल लागली. आम्ही तिघे उठून उभे राहिलो. समोरची व्यक्ती लगेच बाहेर गेली. झोपडीच्या मागच्या बाजूने 7-8 व्यक्ती येताना दिसल्या. कुणाच्या पाठीवर बंदुका, कुणाच्या हातात तीर, पाणी आणि इतर साहित्य असा लवाजमा घेऊन त्या तिथे आल्या. त्यातील 3 व्यक्ती आमच्यासमोर येऊन बसल्या. आम्ही उभेच होतो. त्यांनी बसण्यास सांगितलं. आम्ही खाली बसलो. त्यातील एक तरुण व्यक्ती साधारण 20-25 वर्षांची असावी. अंगात काळे कपडे, गोल चेहरा, हातात बॅग. कदाचित तो त्या ग्रुपचा प्रमुख असावा. शरीराने जेमतेम असलेला परंतु आत्मविश्वासाने भारलेला दिसत होता. त्याच्यासोबत कोणी खाली, कुणी शेजारी झाडाच्या आजूबाजूला बसले होते. कोणी नुसतीच लुंगी गुंडाळून तर कुणी पूर्ण काळ्या कपड्यात. एकाच्या हातात रेडिओ दिसत होता. सगळेजण आमच्याकडे कुतूहलाने पाहत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे झोपडीच्या समोर एका कडेला 2 महिला बंदुका घेऊन उभ्या होत्या. त्यातील एकीने पूर्ण काळ्या रंगाचा पॅन्ट शर्ट घातलेला होता, तर एकीने साडी. हातात पाठीवर बॅगा असलेल्या त्या दोघी झाडाच्या सावलीत बसल्या होत्या. काही क्षण असेच गेले. त्या तरुण व्यक्तीने आमची विचारपूस केली. आप कहाँ से आए हो? यहाँ कहाँ आए हो? क्यों आए हो? आम्ही त्यांना व्यवस्थित आणि नम्रपणे उत्तर देत म्हटलं, हम पुणे से आए हैं, हमारी साइकिल टूर है. हम कॉलेज में पढ़ते हैं. भारत जोड़ो के तहत हम यहाँ से जा रहे हैं. हर दिवाली में हम ऐसी साइकिल रैली निकालते हैं. लोगों से मिलना, उनसे बात करना, उनका खान पान जानना, उनकी संस्कृति जान लेना, ऐसा हमारा उद्देश्य है. त्या व्यक्तीने आपके पास मोबाइल है क्या असं विचारत मोबाईल मागितले. आज तक इस रास्ते से कोई दूसरे आदमी आए नहीं है. आमचे मोबाईल तपासून न पाहता ती व्यक्ती तशीच बसून होती. ती व्यक्ती मध्येच हसायची. त्यामुळे त्याच्या मनात काय चाललंय याचा थांगपत्ता लागत नव्हता. लागलीच निर्णय घेऊन आम्हाला सोडणार की अजून काही दिवस इथं ठेवणार की आम्हाला परत जायला सांगणार हे कळत नव्हतं. आमच्या हातात एवढंच होतं की जे काय आहे ते व्यवस्थित समजावून सांगणार.
समोरच्या व्यक्तीला हिंदी येत असल्यामुळे खूप हायसं वाटलं. काहीतरी प्रतिक्रिया न देता 2 मिनिट रुको असं म्हणत बाहेर जाऊन झाडाखाली बसलेल्या त्याच्या सहकाऱ्यांशी ती व्यक्ती गोंडीत बोलली ते आम्हाला समजत नव्हतं. आम्ही शांतपणे त्याच्या येण्याची वाट पाहत बसलो. शेवटी ती व्यक्ती आली. काहीतरी निर्णय झालेला असावा. ठीक है भैया, आपको दूसरी जगह जाना पड़ेगा. हमारे ऊपर वाले पार्टी के लोग आपको छोड़ने का फैसला लेंगे. तोंडावर स्मित हास्य आणत ती व्यक्ती आम्हाला सांगत होती. त्यांचा ऐकण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता. भैया, हमें जल्दी जाना है. 12 जनवरी से हमारा कॉलेज शुरू हो रहा है. 2 दिन हो गए, घर को फ़ोन भी नहीं किया. अशी आमची प्रतिक्रिया दबक्या आवाजात मांडली. 2 दिन में वो आपको छोड़ देंगे असं म्हणत त्या व्यक्तीने आमच्याबरोबर असलेल्या व्यक्तींना जाण्याचा ठाव ठिकाणा सांगितलं. ते आलेले लोक आता निघाले. जाताना एका रांगेत उभं राहून ते एकमेकांचा हात हातात घेऊन लाल सलाम कॉम्रेड म्हणत निरोप घेत होते. ते सगळे निघाले. 2 वेगवेगळ्या ठिकाणी, निम्मे एकीकडे निम्मे दुसरीकडे. शेजारील खोलीत ठेवलेल्या बॅगा आम्ही बाहेर आणल्या. आम्हीही त्यांच्या शब्दात निरोप घेतला. बॅगा सायकलवर व्यवस्थित बांधून आम्ही चालत निघालो. आमच्याबरोबर त्या 2 व्यक्तीही होत्या. आम्ही कुठे निघालो याबद्दल पुसटशीही कल्पना नव्हती. एक व्यक्ती आमच्या पुढे चालली होती आणि दुसरी आमच्या मागे. रस्ता जंगलातून असल्यामुळे पायवाटच होती. मला पायवाटेवरून सायकल चालवता येत नव्हती, त्यामुळे मी चालतच जाणं पसंत केलं. आदर्श व श्रीकृष्ण सायकल हळूहळू चालवत चालले होते. साधारण 4 वाजता आम्ही तिथून निघालो होतो. उन्हा उतरायला लागली होती. दिवस मावळाच्या दिशेने सरकत होता. आम्ही पटपट निघालो, कारण बरोबरच्या व्यक्तींना मागे चालत यायचं होतं. येताना आम्हाला काही माणसं दिसत होती. हातात कोंबडा असलेली. कोंबडा बाजारातून ती आली असावी. वाटेत अनेक चढउतार लागत होते. या चढउतारांसारखं माझं मन खालीवर होत होतं. त्यांचं आयुष्यही असंच होतं ना, हेलकावे घेणारं, मध्येच चढउतारासारखं. साधारण 6 वाजत असावे. थोड्या वेळाने त्या 2 व्यक्ती आणि सायकलवर बसून एक तरुण आला. त्या दोन्ही व्यक्ती लगेच पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाल्या. साधारण 5 किलोमीटर अंतर त्यांना चालत जायचं होतं, त्यामुळे अंधार तर होणारच होता. सायकलवरून आलेल्या तरुणाने आणि इतर 4 जणांनी आम्हाला पुढे एका झाडाखाली नेलं. जवळच एक झोपडी होती. आजूबाजूचा परिसर तसा मोकळाच होता. जवळच्या घरातून आमच्यासाठी 2 बाजा आणण्यात आल्या. अंधार पडायला लागला होता. आता कोंबड्यांचा आवाज कमी झाला होता. कोंबडा बाजारावरून येणारी माणसं घरी निघाली होती. आम्ही इकडे तिकडे पाहत होतो. परिसर तसा खरंच दुर्गम होता. साधारण 15-20 घरं असावीत, ती सुद्धा दूर दूर पसरलेली. आम्ही बसलो असताना 15-20 वर्षांपर्यंतची 5-6 मुलं येताना दिसली. त्यातील एक मुलगा आमच्याकडे बघून हसत होता. आम्हीही त्याला हसत सामोरे गेलो. तो आणि त्याचे सवंगडी शेजारच्या झोपडीत गेले. बहुधा ते कोंबडा बाजारातून आले असावेत. बाहेर येताना सगळ्यांच्या हातात बंदुका होत्या. जाताना त्याने हात हलवून आमचा निरोप घेतला. हे दृश्य पाहून मन बधीर झालं. विचारात डुबक्या खायला लागलं. त्या निरागसांवर आता बंदुका घेण्याची वेळ का आली? ते आता कुठे निघाले होते? ज्या हातात पेन पेन्सिल असायला हवी त्याची जागा बंदुकीने का घेतली होती? काहीच कळत नव्हतं. कुणाविरोधात त्यांनी ती शस्त्र घेतली असावीत, त्यांना माहिती तरी आहे का? एवढ्या लहान वयात त्यांची विचार करण्याची पातळी तेवढी असावी का? काय वाईट काय योग्य याची तरी जाणीव त्यांना आहे का? याचा शेवट कसा होणार हे माहीत आहे का? का कुणास ठाऊक. माझं मन मला खात होतं. तशीच परिस्थिती होती ती. अंधार पडला होता. शेकोटी पेटवली गेली. 7-8 माणसं आमच्याबरोबर शेकत बसली. मी झाडाखाली पडलेल्या लाकडांचे तुकडे गोळा करून शेकोटीसाठी बाजूला ठेवले. थंडी वाजायला लागली होती. तिघांनी स्वेटर घातला होता. आप शहर से आए हो, ऊपर बाज पे बैठ जाइए असं ते आम्हाला सांगत होते. पण आम्ही खाली बसणं पसंत केलं. आम्ही वर व त्यांनी खाली बसणं आम्हाला योग्य वाटत नव्हतं. थोड्या वेळाने तिथं एक साधारण 16-17 वर्षांचा मुलगा आला. त्याला हिंदी येत असल्यामुळे बहुधा आमच्याकडे पाठवलं असावं. सावळा रंग, पिळदार शरीर, मोठे डोळे, चेहऱ्यावर तेज असलेला हा युवक आमची चौकशी करू लागला. त्याचा आवाज घोगरा होता. तो शिकाऊ वाटत होता. आधी विचारपूस करताना अंतर राखून बोलणारा हा युवक थोडी खात्री पटल्यानंतर मोकळेपणाने बोलू लागला. विचारल्यावर कळलं की त्याचं नाव हुंगा होतं. आमच्या गप्पा रंगात आल्या. बोलायला व आपल्याला समजून घेणारं कुणीतरी भेटल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. त्यानं स्वतःबद्दलची माहिती आम्हाला दिली. आम्हीही त्याला आमच्या अभियानाबद्दल आणि आधीच्या दौऱ्याबद्दल सांगितलं. आम्हाला त्याने भैया म्हणत आपलंसं करून टाकलं. परकेपणाचे फास आता गळून पडले. त्याला हिंदी आणि गोंडी भाषा येत असल्याने आम्ही जे बोलत होतो ते त्या शेजारील माणसांना गोंडी भाषेत तो सांगायचा. हुंगा नावातच खूप वेगळेपण जाणवत होतं. तो जगदलपूरला एका खाजगी हॉस्टेलमध्ये राहून 7वीत शिकत होता. छत्तीसगड सरकारने घेतलेल्या एका परीक्षेत पास होऊन त्याला सरकारची शिष्यवृत्ती मिळाली होती. सरकारने 1 लाख रुपये भरून राहण्याची, जेवणाची, शाळेची पूर्ण व्यवस्था असलेल्या नामांकित शाळेत त्याला घातलं होतं.
नवोदयच्या परीक्षेत 2-3 मार्कांमुळे निवड न झाल्यामुळे खचून न जाता हुंगाने जिद्दीच्या बळावर स्कॉलरशिप मिळवली. अभ्यासात हुशार असलेला हुंगा खेळातही निपुण असल्याचं त्याने सांगितलं. खो खो, कबड्डी, धावणे यासारख्या पारंपरिक खेळात त्यानं प्रावीण्य मिळवलं. त्याचबरोबर जुदोसारख्या आधुनिक खेळात तो माहीर होता. पुढील महिन्यात पंजाबमध्ये राष्ट्रीय स्पर्धेत तो खेळणार होता. राज्यस्तरावर झालेल्या स्पर्धांचे अनुभव तो मोठ्या उत्सुकतेने सांगत होता. साधारण 8 वाजत आले होते. आम्ही अजून तिथंच बसलो. हुंगा त्याच्याबद्दल सांगत होता. सन 2005मध्ये झालेल्या सलवाजुडूम नावाच्या प्रयोगामुळे त्याच्या गावातील शाळा जाळून टाकली. त्यामुळे 2 वर्ष त्याला घरीच राहावं लागलं. याच काळात गावातील अनेक घरं पेटवून देण्यात आली. परत हुंगाचं घर दूर असल्याने सुरक्षित राहिलं होतं. अशातच 2007मध्ये त्याचा अपघात झाला आणि पाय मोडला. तरी शिकण्याची जिद्द त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. पाय बरा झाल्यावर त्यानं जगदलपूरला शिक्षण घेण्याचं ठरवलं. ते त्याच्या गावापासून साधारण 25-30 किलोमीटर दूर होतं. जगदलपूरला त्याचे काका राहत असल्याने तो तिथेच राहून शिकला. आता हॉस्टेलमध्ये आल्यापासून खाण्यापिण्याची चंगळ होत होती. धुवून इस्त्री केलेले कपडे मिळत होते. हे ऐकताना त्याचा खूप अभिमान वाटत होता. शिकण्याची जिद्द असल्यावर माणूस काय करू शकतो हे आम्ही हुंगाकडे बघून आज शिकत होतो, ऐकत होतो. एकीकडे शाळाजवळ, घरातील समाजातील वातावरण शिक्षणासाठी पूरक. आई वडिलांना आपला मुलगा शिकून खूप मोठा व्हावा अशी इच्छा असूनही फक्त मुलाची इच्छा नसल्यामुळे तो शिकत नाही. हा विरोधाभास आम्हाला परिस्थितीची जाणीव करून देत होता. गप्पा आता खूप रंगात आल्या होत्या. शेजारी बसलेल्या माणसांना हुंगाबद्दल खूप अभिमान व आदर वाटत होता. आपल्या समाजातील, गावातील मुलगा एवढा पुढे जाऊ शकतो याबद्दल त्यांना त्याचं कौतुक वाटत होतं. हुंगाला पुढे शिकून डॉक्टर बनायचं होतं. मुझे आगे पढ़कर डॉक्टर बनना है और हमारे लोगों की सेवा करनी है. यहाँ कोई डॉक्टर नहीं आता इसलिए तो मोठ्या आत्मविश्वासाने सांगत होता. त्याचा आत्मविश्वास आणि चेहऱ्यावरील तेज यातून त्याच्यातील समाजासाठी असलेली धडपड जाणवत होती. जेवणाची वेळ झाली. जेवणही आणलं गेलं. मेनू होता भात, चिंचेचं पाणी, माशाची भाजी. जेवताना खूप आग्रह होत होता. एक जण तर सारखा म्हणत होता, ये खाना आपको अच्छा नहीं लगता होगा, आप तो रोटी खाते हैं. त्याला आमची खूप दया येत असावी, पण त्याच्यापुढे दुसरा पर्याय नव्हता. तो जे खात होता तेच आम्ही खात होतो. जिथे वर्षातून एकदाच पावसाच्या पाण्यावर तांदळाचं उत्पन्न घेतलं जातं तिथं पोळी भाकरी कशी मिळेल? भात हेच त्यांचं संपूर्ण अन्न होतं. जेवण झाल्यावर आम्ही शेजारच्या छपरात झोपण्यासाठी गेलो. मस्त शेणाने सारवून घेतलेलं छप्पर वजा घर, पण 4ही बाजूंनी खुलं असलेलं. थंडी वाजत असल्यामुळे तिथे शिकोटी पेटवण्यात आली. आम्ही सगळे वरच्या बाजूला झोपलो. सगळ्यात कडेला श्रीकृष्ण, आदर्श, मी, शेजारी हुंगा आणि त्याचा मित्र. तसं थंडीत दाटीवाटीत झोपण्याचा फायदाच असतो. कुणालाच जास्त थंडी वाजत नाही. घरच्यांची काळजी वाटत होती, कारण 2 दिवस त्यांच्याशी फोनवर बोललो नव्हतो. शेजारी एक ओढा वाहत असल्याचं हुंगाने आम्हाला सांगितलं आणि रात्री बोलता बोलता कधीही झोप लागली ते कळलंच नाही.